नमस्कार मंडळी, आईच्या पाहुणचारमध्ये मी आपलं स्वागत करते। प्रथम तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा देते। फ्रेंड्स, आज आपण खवा न वापरता, पनीर न वापरता, कुठल्याही पिठांचा वापर न करता मधुर व रसाळ मोदक कसे करायचे ते पाहणार आहोत। खरं तर ही मिठाई बाजारात खूप महाग मिळते। घरच्या घरी अगदी कमी साहित्यात फक्त 50 रुपयात बनणारे हे मोदक बाजारातील मिठाईलाही लाजवेल। चला तर मग हे मोदक कसे करायचे ते पाहू। हे मोदक करण्यासाठी 3 घटकांचा वापर करणार आहोत। तिसरा घटक कोणता वापरला हे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। यासाठी 1 वाटी सुक्या खोबऱ्याचा खीस आणि अर्धी वाटी गूळ लागणार आहे। कढईत अर्धा चमचा तूप गरम करून त्यात 1 चमचा खसखस घालायची। खसखस तुपात परतून लगेच त्यात खोबऱ्याचा खीस घालायचा। आता हे खोबरं खमंग लालसर रंगावर भाजून घ्यायचं। खोबरं सतत परतत राहायचं। खोबऱ्याचे खीस करपू न देता लालसर रंगावर भाजून घ्यायचा। फ्रेंड्स, या रेसिपीचे साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलं आहे। तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। खोबऱ्याचा रंग हळूहळू बदलून छान खरपूस झाला आहे। खोबरं छान भाजून झालं आहे। आता हे भाजलेले खोबरं एका ताटात काढून पसरून ठेवायचे। तोपर्यंत काजू बदामाचे काप करून घ्यायचे। आता त्याच कढईत गूळ घालून तो परतून घ्यायचा। पाणी न घालता, करपू न देता त्याचा खरपूस पाक करून घ्यायचा। लक्षात ठेवा, गूळ अजिबात करपू द्यायचा नाही, नाहीतर त्याचा कडवटपणा मिठाईत उतरेल। गूळ छान विरघळला आहे। आता त्याचा पाक करून घ्यायचा। देशी साखर कॅरमलाइज करतो तसा गूळ करून घ्यायचा। गुळाचा साधारण गोळीबंद पाक करून घ्यायचा। या मिठाईसाठी 1.5 वाटी दूध लागणार आहे। त्यापैकी 1 वाटी दूध या पाकात घालायचं। पाकात घातल्याबरोबर या गुळाचे खडे होतील, पण दूध घातल्यामुळे हे गुळाचे खडे हळूहळू विरघळून जातील। गुळात दूध घातल्यामुळे दूध फाटले जाते। आता राहिलेले अर्धी वाटी दूध घालायचे आणि हे मिश्रण आटवून 1 वाटी करायचे। आता यात मिक्स ड्रायफ्रूट घालायचे। दूध फाटल्यामुळे या मिठाईला कलाकंदची चव येईल। आता यात भाजलेल्या खोबऱ्याचा खीस घालायचा आणि हे मिश्रण छान मिक्स करायचे। आता हे मिश्रण मध्यम आचेवर बाजूने तूप सुटेपर्यंत परतून घ्यायचे। या मिश्रणाचा गोळा होऊन ते कढईला सोडू लागल्यावर तयार झाले समजावे। फाटलेल्या दुधामुळे या मिठाईस क्रीमी टेक्स्चर येते, तसेच गुळाचा आणि खोबऱ्याचा खमंगपणा येतो। आता हे मिश्रण छान भाजून कढई सोडू लागले आहे। आता गॅस बंद करून हे मिश्रण एका ताटात काढून पसरून घ्यायचे। हे मिश्रण हलकेसे थंड करून घ्यायचे। हे मिश्रण थंड झाल्यावर त्याची गोळी होते का बघायची। मिश्रण छान गोळा होत आहे, कुठेही चिपचिपपणा नाही। आता हे मिश्रण मोदक साच्यात भरायचे। साचा अलगद उघडून मोदक बाहेर काढायचा। साच्याला कुठेही तूप लावायची गरज नाही, कारण खोबऱ्याला तेल सुटते, तसेच दुधाचा तुपकटपणा असतो। याप्रमाणे सर्व मोदक तयार करायचे किंवा या मिश्रणाची पेढेही करू शकता। फ्रेंड्स, माझ्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा। फ्रेंड्स, तुम्हाला क्रीमी, रसाळ व खमंग असे मोदक आवडले का? आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। गणेश चतुर्थीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा।